जय भीम, जय संविधान। सर्वप्रथम यादव छोड़ना दूसरा अकाउंटेंट या देशामध्ये प्रथमेश करके जे सध्या दंगलखोर आणि तडीपारचं राज्य आहे आया त्याचा मी इथे जाहीर निषेध करतो। तेरा नहीं आया रहेगा, सातत्याने तेरा अभी नहीं एक आएगा, कविता 7 महीने जाएगा। यावरती मी बोलत असतो। ज्यावेळी दुसरं महायुद्ध घडलं क्रूर कर्म हिटलरमुळे, त्या हिटलरच्या विरोधात त्यावेळी एक जगप्रसिद्ध असं कविता तयार झालेली। मार्टिन निमोल्लोर या कवीने एक कविता बनवलेली। कवितेचे बोल असे आहेत की सर्वप्रथम त्यांनी यहुद्यांना मारलं, मी काहीच बोललो नाही कारण मी यहुदी नव्हतो। मग त्यांनी समाजवाद्यांना मारलं, मी काहीच बोललो नाही कारण मी समाजवादी नव्हतो। मग त्यांनी कामगार नेत्यांना मारलं, मी काहीच बोललो नाही कारण मी कामगार नव्हतो। आज ते मला मारायला आलेले आहेत, परंतु मला वाचवायला कुणीही शिल्लक नाही। आज आपल्या देशामध्ये हे जे हिटलरचे अनुयायी आहेत त्यांनी देशामध्ये अशीच परिस्थिती घडवून आणायला लावलेली आहे। काही दिवसापूर्वी जे भारताचं संविधान आहे, या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाची लोकशाही टिकून आहे आणि जे सर्वोच्च असं आपलं स्थान आहे संसद, तिथे या देशाच्या त्यांना अधिकृतरित्या त्यांच्याच सरकारने तडीपार घोषित केलेल्या अशा गृहमंत्र्यांनी परमपूज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं ते अगदी निंदनीय असं आहे। आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत, सातत्याने या गोष्टीचा निषेध होत राहिला पाहिजे, कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे सुरुवातीला ते काँग्रेसच्या आणि या देशासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेल्या अशा पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींबद्दल बोलत होते, परंतु आता ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण बोलायला लागलेले आहेत। त्यामुळे तुम्ही समजून जायचं की हा एका व्यक्तीचा, एका समाजाचा, एका जातीचा, एका धर्माचा असा लढा राहिलेला नाहीये, हा सर्व भारतीयांचा लढा आहे। कारण काल परवा देशमुख म्हणून ज्या बीडमधील सरपंचांचा मर्डर झाला, ते सरपंच कुठल्या समाजाचे आहेत? त्यांच्याबद्दल असं कळतंय की लोकसभेच्या इलेक्शनला ते बीजेपीचे बूथ प्रमुख होते। म्हणजे नक्की काय चाललंय? त्यामुळे सर्व भारतीयांसाठी धोकादायक घातक अशा लोकांचं सरकार आलेलं आहे। आपण सातत्याने बोललं पाहिजे आणि आपल्याला बोलण्याचा अधिकार ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, त्यांचे आपल्याला कोटी कोटी आपल्यावरती उपकार आहेत की आज आपण जाहीरपणे त्यांच्या विरोधात बोलू शकतो। आणि जोपर्यंत आपण बोलू शकतो तोपर्यंत इतक्या जोरात बोलायचं आहे की भविष्यामध्ये ह्या लोकांना घाबरं वाटलं पाहिजे की आपल्याला देशाच्या विकासासाठी, भारतीय नागरिकांच्या विकासासाठी काम केलं पाहिजे। कुठल्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून राज्य करता त्यांनी कामा नये। तर पुन्हा एकदा मी आजच्या या भव्य अशा जनाक्रोश मोर्चाच्या आयोजकांचे मी आभार मानतो की आपण सातत्याने असा आवाज उठवला पाहिजे आणि लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे। धन्यवाद। जय भीम, जय काँग्रेस। आणि मी काँग्रेसचं असल्यामुळे काँग्रेसचं नाव घेतो आणि जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद।